एकनाथ शिंदे आणि अमित शहांची दिल्लीत महत्त्वाची बैठक। फुटीर खासदारांसोबत झालेल्या बैठकीत 50 मिनिटं चर्चा। भाजपचे अध्यक्ष नितीन नवीनही उपस्थित। विहानला कुणी मारलं? अमित साटमांचा बीएमसीला सवाल। अमित साटमांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। शिवसेना उभाटा खासदार संजय राऊतांकडून नागपूरमधील राम मंदिराची पाहणी। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 18 तारखेला होणार रामरक्षा पठण। शिवाजी पार्कमध्ये अनेक झाडं धोकादायक। राज ठाकरेंच्या घरासमोरील झाडं धोकादायक असल्याची पालिकेनं नोटीस लावली। झाडं कधीही पडू शकतात असं नोटीसीवर उल्लेख। आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं बीडच्या घुमरा पारगावात दुसरं गोल रिंगण। टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांचा रिंगण सोहळ्यात सहभाग। अमित साटम यांनी आता मुंबई महापालिकेला घरचा आहेर देऊ केलाय। विहानला कुणी मारलं असा सवाल त्यांनी विचारलाय। मुंबई भाजप अध्यक्ष आणि भाजपचे आमदार अमित साटम यांनी फेसबुक पोस्ट केली। त्याच्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी आता खळबळ उडाली आहे। हु किल्ड विहान? बीएमसी इन्स्टिट्स नो वन। हु किल्ड विहान? बीएमसी इन्सिस्ट नो वन अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवरती टाकलेली आहे। आता अमित साटम यांनी देखील मुंबई महापालिकेला घरचा आहेर दिलेला आहे। हेच ते अमित साटम आहेत ज्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून देखील काम केलेले। हेच ते अमित साटम आहे जे भाजपचे आमदार आहेत आणि आता मुंबई भाजप अध्यक्ष आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सुमित, आता अमित साटम देखील बीएमसीला घरचा आहेर देताना दिसत आहेत। अमित साटम हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अखत्यारीत किंवा त्यांच्याच सल्ल्यानं मुंबई महानगरपालिकेचा कारभार चाललाय असं म्हटलं जातं। दुसऱ्या बाजूला तेच अमित साटम आता थेट प्रशासनावर टीका करताना दिसत आहेत, कारण विषय तितका संवेदनशील आहे। त्याच विषयावर आज महापौरांनी थेट विरोध केलेला होता किंवा महापौर म्हणाल्या आपल्याला हा अहवाल मान्य नाही। आणि तशीच प्रतिक्रिया किंवा त्याहून अधिक ही अमित साटम यांची प्रतिक्रिया आहे। अमित साटम यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे आणि या पोस्टमध्ये फक्त एवढंच लिहिलेलं आहे, हु किल्ड विहान? बीएमसी इन्सिस्ट नो वन। पण सुमित, न बोलून सुद्धा म्हणजे या विषयावर जर ते व्यक्तच झाले नाहीत किंवा या गोष्टीचा निषेध नाही केला तरी अमित साटम यांची अडचणच आहे असंच म्हणावं लागेल। खरं आहे, एका बाजूला विहीर आहे, दुसऱ्या बाजूला आड आहे आणि दुसरीकडे नेमकं करायचं काय हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे। आणि जर का जनतेसोबत आपण आहोत, जनतेसोबत आपण राहू हे जर सांगायचं असेल तर, दाखवायचं असेल तर त्यासाठी ही पोस्ट आहे। पण आता या पोस्टवर न थांबता थेट आयुक्तांवर दबाव न म्हणण्यापेक्षा आयुक्तांना आदेश देऊन, वरिष्ठ पातळीवरून आदेश देऊन तुम्ही या सगळ्या संदर्भात थेट आता बाहेरची त्रयस्थ संस्था नेमा आणि त्यांच्या मार्फत चौकशी करून विहानला न्याय द्या, हीच भूमिका या सगळ्या सत्ताधाऱ्यांना आता घ्यावी लागणार आहे आणि ती लवकरात लवकर घेतली जाईल हीच अपेक्षा आहे। केवळ या पोस्ट करून न थांबता या सगळ्या भूमिका आता सत्ताधाऱ्यांना घ्याव्या लागणार आहेत, कारण आयुक्तांनी अहवाल स्वीकारला, जो जाहीर केलाच नाही, तो अहवाल बाहेर आलाच नाही। थेट फक्त त्यांनी प्रेस नोट काढली आणि त्याच्याच आधारे बातम्या येतात। पण अहवालात नेमकं काय म्हटलंय, खरा अहवाल काय तो देखील जाहीर करणं गरजेचं आहे। आणि दुसऱ्या बाजूला नव्यानं पुन्हा एकदा एक बाहेरची संस्था नेमून त्यांच्या मार्फत चौकशी व्हायला हवी आहे आणि हे आदेश आता देणं गरजेचं आहे, ना की केवळ फेसबुक पोस्ट करून शांत राहणं। धन्यवाद सुमित या सगळ्या माहितीबद्दल। यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळावर पोहोचलेले आहेत। स्पेशल विमानाने एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले। एकनाथ शिंदे यांच्यासोबत फुटीर खासदार सुद्धा आहेत आणि तेही विमानतळावर पोहोचले। थोड्याच वेळात सर्वजण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, काय सांगाल? आता उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचले, त्यांच्यासोबत फुटीर खासदार आहेत आणि एक चर्चा जोरात आहे, आणखी एक केंद्रीय मंत्रीपद महाराष्ट्राला मिळणार, काय अपडेट्स? बरोबर, ज्या पद्धतीने आज एकनाथ शिंदे सायंकाळी उशिरा साधारणतः दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहे, चार्टर्ड विमानांनी दिल्ली दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत बंडखोर खासदार जे आहेत, नागेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय उर्फ बंडू जाधव हे उपस्थित आहे।
आणि संजय देशमुख हे आज सकाळी दिल्लीत दाखल झाले होते. असे हे 6ही खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. यावेळी श्रीकांत शिंदे आणि सोबतच एकनाथ शिंदे देखील सोबत आहे. महत्वाचं म्हणजे जो आगामी काही काळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. बरोबर आहे प्रशांत, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपूरमध्ये असतील आणि रामनगर श्रीराम मंदिर इथं ते राम रक्षा आंदोलन करणार आहे. दरम्यान या आंदोलनानंतर भाजप त्याच मंदिर परिसरामध्ये महायज्ञ करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला उत्तर देण्यासाठी भाजपकडून त्याच मंदिर परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला लक्ष्मी नरसिंह महायज्ञ केलं जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणाच्या विरोधात ठाकरे आक्रमक झालेले आहेत. ते मुंबईमध्ये रामरक्षा आंदोलन त्यांनी केलेलं होतं आधी. त्यानंतर संघाच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजे नागपूरमध्ये ठाकरे आंदोलन करणार आहे आणि भाजपनं महायज्ञाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लगावलाय. त्याला संजय राऊत यांनीही जोरदार उत्तर दिलंय. पाहूया. त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे. राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये. मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा नसती आली तरी किमान वाचता ते यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, हे कुठलं आंदोलन आहे तुमचं? बघा, ज्यांना रामरक्षा पाठांतराची एवढी चिंता वाटते, त्या रामरक्षा पाठांतर करणाऱ्यांनीच राम मंदिर लुटलंय मला माहिती आहे. ज्यांना उत्तम रामरक्षा म्हणता येत होती, हां, हेच राम मंदिरातले चोर निघाले. तेव्हा देवेंद्रजींनी आम्हाला हा सल्ला देण्यापेक्षा चोर कोण आहेत त्या चोरांवर कारवाई करा. त्यातले काही चोर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गृहमंत्र्यांनी ते पाहायला पाहिजे. दरम्यान ठाकरेंच्या या आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली आहे. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलंय. पाहूयात. हनुमान चालिसामध्ये जे बोलणार आहे त्यांना जेलमध्ये टाकलं. आता त्यांना राम रक्षा आठवली आहे. आता त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे. आणि म्हणून मी बोललोय विधान परिषदेमध्ये. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही केलं तरी सुद्धा, किती हिंदुत्वाचा हाव आणला तरी सुद्धा, हिंदुत्व त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच सुटलेला आहे. एकनाथ शिंदेला दुसरं काम काय? त्यांना जर काय काम असेल तर त्याने सांगावं, याला फोडा आणि त्याला फोडा. काही सामाजिक भान, विकासाची दिशा, हां, राम मंदिराच्या लुटीवर बोलावं. कोणाला भेटायला गेलेत? प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलेत ना, तो अमित शहा ना. अमित शहानी आतापर्यंत राम मंदिराच्या लुटीवरती काही वक्तव्य केलंय का? आपण गृहमंत्री आहात देशाचे, कपाळाला टिळा लावून फिरता ना, बोला ना मग.